तर आता जे मी तुम्हाला इन्व्हाइट करत आहे एमपीसी ध्यास अकॅडमीचे जे आपले स्टुडंट होते आणि त्यांची एक सर्व्हिसमॅन आहे ते, पण एक सर्व्हिसमॅन याचा अर्थ तुम्ही असं वाटणार की तुम्ही त्या याच्यातून लागले. त्यांचा स्कोर जो आहे ना तो ओपन कॅटेगरीच्या रिलेटेड स्कोर आहे त्यांनी. आणि त्यांनी एकूण किती पोस्ट काढलेले आहे? 11 पोस्ट काढलेले आहे. 11 पोस्ट म्हणजे 11 पोस्टचे त्यांचं जे जॉईनिंग लेटर त्यांच्या घरी आलेलं आहे. आणि त्यांना चूज करावं लागलं कोणतं घ्या लागते. तर त्यांनी मला 2-2 वेळा विचारलं, सर कोणतं जॉईन करू, कोणतं जॉईन करू. तर ते आपल्या समोर येणार आहे. त्यानंतर अभिजित सर आहे ज्यांचं ओएनजीसी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यांची स्ट्रगल तुम्ही पाहून घ्या, यांची स्ट्रगल तुम्ही बघून घ्या. आणि एक्झाम कशी क्रॅक केली, काय काय केलं. कारण की फॅमिली सोबत असताना अभ्यास करणे हा ना, घरचे लग्न झालेलं असताना वाईफ आहे, मुलं आहे ना, त्या स्ट्रगलमध्ये आणि त्या सरांची दुसऱ्या सरांची दुसरी कंडिशन. आणि नंतर मी पण तुम्हाला लास्टला काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक देणार आहे. 100% एक्झाम क्रॅक करायची असेल ना तर पहिले ह्या गोष्टी, हे सिच्युएशन जे तुमच्या समोर आता सध्या येत आहे म्हणजे कशा प्रकारे स्ट्रगल असते हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर मी जास्त वेळ नाही घेणार आहे तुमचा. पहिले आपण काय करणार आहे, जे आपले सर लोक आलेले आहे, आपल्या क्लासचे स्टुडंट आले, त्यांनी जे रिझल्ट काढले आहे, त्यांनी कशी मेहनत घेतली त्या रिलेटेड आपण बोलू. आणि त्यानंतर तुमचे प्रश्न, आणि त्यानंतर मी स्ट्रॅटेजी शेवटपर्यंत बनवून राहायचं आहे. आणि विशेषतः जर तुम्ही घरी असणार तुमच्या आई वडिलांना पण दाखवा व्हिडिओ, तिथं बसून राहा, लाईव्ह मध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की कशा प्रकारचा अभ्यास करावा लागतो, कशा प्रकारची पोस्ट काढावी लागते. हा, तर सर्वांनी एकदा जय हिंद म्हणायचं आहे आणि आपण आजच्या सेमिनारची स्टार्टिंग करत आहे. तर सर्वांना एकदा गुड इव्हिनिंग आणि जय हिंद. तर मी सरांना इन्व्हाइट करतो. सर तुम्हाला आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी सांगेल. तर 2 मिनिटं सर या, घ्या चेअर, या येऊन घ्या सर इकडे. हे पकडून ठेवा आता. सर्व विद्यार्थ्यांना आणि माझ्या सोबतच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना मी माजी सैनिक महेंद्र आनंदराव जयसिंगपुरे, राहणार काटपूर, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. तर आता सरांनी ज्या कंडिशनमध्ये मी सरांकडे आलो होतो त्यावेळेस असं वाटलं होतं की आता आपण काहीच करू शकत नाही. पण कसं असते, कुठं ना कुठेतरी एक आशेचा किरण आहे. जन्म आणि मृत्यू हेच आपल्या हाती नाही आहे. कुठली गोष्ट अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आपण करू शकत नाही. त्यानंतर कसं आहे, जर असं वाटलं तुम्हाला का आपण कुठेतरी यार कमी पडून राहिलो, तर काय करायचं, आपल्यापेक्षा खालच्या लोकांना पाहायचं. सर्वात मेन काय, आपल्यापेक्षा जर खालच्या लोकांना पाहिलं तर आपण अरे नाही, आपण खूप चांगला आहे. जर तुम्हाला असं वाटलं का नाही आपल्यापाशी काहीच नाही, काही नाही, तर त्यात कसं असते, तुम्ही स्वतःला कमजोर करून घेऊन राहिले. तुम्ही स्वतःच्या अंदरचा कॉन्फिडन्स लूज करून राहिले. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा, सर्व गोष्टी होतात. पी आर आंबेडकर, आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही, त्यांनी सांगितलं आहे. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. फक्त एवढंच करायचं आहे, अभ्यासात कसं, जर तुम्ही आज शिकलो काय, उद्या शिकलो काय, आज नाही करत उद्या नाही करत, एका दिवसानं काही होत नाही. आणि एका दिवसानं काही नाही केलं तरी काहीच होत नाही. ल समजलं का तुमच्या लक्षात येऊन राहिलं? एका दिवसानं काही होत नाही आणि एका दिवस काही केलं नाही तरी काहीच होत नाही. तर त्यात कसं आहे, कुठलीही गोष्ट जर करायची आहे तर तुम्हाला सातत्य पाहिजे. सातत्य ज्यात पण तुम्ही ठेवणार नाही त्यात पण तुम्ही कुठली गोष्ट अचीव करू शकत नाही. त्यात लहान असो का मोठा असो. सर्वात मेन तसं आता मॅथमॅटिक्स घेतलं, मॅथमॅटिक्समध्ये जेवढ्या बेसिक ट्रिक्स आहे ना त्या पण चांगल्या करा. एकदम उंच उडी नका मारू. उंच उडी मारायचा आपट्टे माणूस, त्यात काही फायदा नाही आहे. थोडं 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 जे प्रकरण आपल्याला येत नाही त्याच्यावर जास्त फोकस करायचं. जे आपल्याला येते ते ती हवेत उडायचं नाही, त्याचीही प्रॅक्टिस करायची. ज्यात पण तुम्ही रोज, जसं क्लास झाला, क्लास झाल्यानंतर कुठलाही एक, जेवढं जे आलं ते क्लासमधून आलं ते तर रिव्हिजन करायलाच आहे. त्या जो संडे असते ना आपला, तो संडे असा नाही मैत्रिणीसोबत फिरू, पाणीपुरी खाऊ, इकडे तिकडे जाऊ, त्यात नाही. मेन तुमचं नातेवाईक तुम्हाला जेव्हा, तुम्ही 1 वर्ष 6 महिने त्यांच्यापासून अलिप्त राहा. कोणतं लग्न नाही, कोणतं त्यौहार नाही, काही नाही, काही नाही. कारण की तुम्ही जर 6 महिने, 1 महिने, 1 वर्ष जर साईडला दिलं, तर जे लोक तुम्हाला ओळखणार नाही ना ते बी तुम्हाला ओळखतील नंतर. पण आता तुम्हाला त्यासाठी तुम्हाला सिद्ध करावं लागेल. तर त्यासाठी थोडी मेहनत करावी लागते, जास्त नाही. रोजचे 6 घंटे जरी केलं ना तुम्ही तरी सफिशियंट आहे. प्रत्येक विषयाला 1-1 तास द्या. सगळं प्लॅनिंग करा पद्धतशीर. आणि हे नाही का एकदम अजीर्ण होईल पोटात एवढं वकू नका. मग तुमच्या लक्षात येऊन आलं मी काय बोलून राहिलो. तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. कसं, मॅथमॅटिक्स सरांनी शिकवलं ते टॉपिक त्याच दिवशी कंप्लीट करायचा, त्याची 1 वेळा तरी हातून रिव्हिजन झाली पाहिजे. आणि जो संडे असते
त्या दिवशी असे 2 टॉपिक घ्यायचे मॅथमॅटिक्सचे, ते परफेक्ट झाले. मॅथमॅटिक्सचे मार्क्स असे आहे, ते कधीच चुकत नाही. ते परफेक्ट म्हणजे परफेक्ट भेटतात. आणि असं एक नोटबुक बनवायचं. मी काय म्हणणार लक्षात ठेवा, असं एक नोटबुक बनवायचं, प्रत्येक प्रकरणाच्या प्रत्येक ट्रिक्समधले एक एक गणित त्यात लिहायचं. का का जेव्हा तुम्ही शेवटच्या दिवशी एक्झामला जाता, मग काय करणार आहे, मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस होत नाही, तेव्हा ते रजिस्टर उघडायचं 2 दिवसा पहिला. त्यातले जर प्रत्येकाचे गणिताचे जर 2-2, 3-3 गणित तुम्ही जर पद्धतशीर केले, तर सर्व प्रकरण तुमचे रिव्हिजन आरामात होऊन जाते. मेन मॅथमॅटिक्सच तुमचं, मॅथमॅटिक्स आणि त्यानंतर भूमिती जी आहे म्हणजे जॉमेट्रीचे प्रश्न आजकाल येतात. तर सर्व प्रकरण जर पद्धतशीर करून ठेवले, यातले 2-2, 3-3 गणित तुम्ही प्रत्येक रजिस्टरमध्ये नोट केले असले, तर तेवढ्याची जी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही गणितात प्रॉब्लेम येणार नाही. हे गणिताचं झालं. त्यानंतर जर TCS एक्झाम घेते, IBPS एक्झाम घेते, TCS काय विचारते, समानार्थी आणि म्हणी आणि पुस्तकाचे लेखक कोण आहे, याच्यावर जास्त जोर असते. बाकी सर्व नॉर्मल प्रश्नात काय होते, 20 पैकी म्हणजे 20 प्रश्न जवळजवळ तुमचे बरोबर येतात, पण त्या 5 प्रश्नात तुम्ही अटकतात. मराठी असा विषय आहे, जेवढा करा तेवढा कमी, कोणी त्यात काही परफेक्ट झालं नाही. पण आपल्यातर्फे प्रयत्न करायचा. पण मला तलाठ्यात 25 पैकी 25 आहे मराठीत. सर आधी तुम्ही कुठल्या कुठल्या पोस्ट काढल्या बरं. ते सर्व पहिले सांगू त्यांना, कुठल्या कुठल्या पोस्ट काढल्या, म्हणजे त्यांना कसं माहित असलं. 11 पोस्ट काढलेल्या आहे, त्या 11च्या 11 पोस्ट तुम्ही सांगून द्या कोणत्या कोणत्या काढलेल्या. सर्वात पहिला म्हणजे मेन गोष्ट अशी होती, जलसंपदाची 4ही पोस्ट आहे. त्यानंतर जिल्हा परिषद यवतमाळचा कनिष्ठ क्लर्क, वरिष्ठ क्लर्क 6 झाल्या. त्यानंतर MPSCच्या 2 पोस्ट आहे, 8 झाल्या. त्यानंतर कमर्शियल क्लर्क, NTPC रेल्वेमध्ये NTPCमध्ये कमर्शियल क्लर्क असते, ते पण मी जॉईन नाही केली, कारण की त्यात पेमेंट कमी आहे, पण नवीन मुलांसाठी चांगला आहे. झाल्या अशा 9. 10वी होती मला ड क्लासची मी केली. मी कुठलाही फॉर्म सोडला नाही. आणि ते पोलीस भरती पण हा, crack केला होता. पोलीस भरती पण मी क्रॅक केल्या सगळ्या, पण मला त्यात जायचं नव्हतं पोलीस भरतीमध्ये, कारण की मला काहीतरी असं वेगळं बनायचं होतं, ज्यात माझं समाजाची सेवा होईल. कारण की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझ्या हातून शेतकऱ्यांची म्हणजे माझी एक इच्छा होती की मला तलाठी बनायचं आहे. पण तलाठी मी मागच्या वेळेस फॉर्म, सर्वात मेन कसं, फॉर्म कुठं भरायचा, कसा भरायचा, कुठं व्हॅकन्सी आहे काय नाही, हे तुमचं मेन प्लॅनिंग सर्वात आधी करायचं. आणि फॉर्म भरताना मेल आहे फिमेल आहे का आहे, पर्सेंटेज बरोबर आहे, नॉन क्रिमिनलचं तुमचं जे वर्ष आहे ते बरोबर आहे, OBC कोणत्या कास्टमध्ये येतात, OBC ओपन हे तुम्ही टाकलाय की. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तो आधी पद्धतशीर चेक करायचा. जेथपर्यंत फायनल करायचं नाही, सबमिट करायचं नाही, त्याला म्हणा थांब बाबा तू 80 रुपये 100 रुपये घेतो, मला एक वेळा चेक करू दे पूर्ण फॉर्म. कारण त्या फॉर्ममध्ये जर चुकी झाली तर माणसाला खूप नंतर मग परेशानी होते. त्यासाठी तुम्ही आधी करून घ्या. त्यानंतर इंग्रजी झालं. इंग्रजीचं कसं हे माहीत नाही तुम्हाला काय आहे, TCS काय विचारते, IBPS काय विचारते. TCSचं कसं कधी पॅराजंबल हे ते विचार, त्यात कसं काही समानार्थी शब्द काही विरुद्धार्थी शब्द जे आहे हे तुम्हाला काहीच माहीत नाही का कुठले येणार आहे. जेवढं होतील तेवढं तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. आणि जसं आपलं AND झालं, त्यानंतर प्रिपोजिशन झालं, ज्या बेसिक गोष्टी आहे बेसिक का त्या चुकल्या नाही पाहिजे, ते तुम्ही परफेक्ट करा. बाकी तर बरोबर येऊन जाते लेमध्ये, पण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या बेसिक नाही चुकल्या पाहिजे. बाकी मग त्यानंतर आहे GS मध्ये कसं आहे, GS हेही माहिती नाही कुठले येते. त्यामध्ये जे आपल्या क्लासमध्ये GS होते ते एकदम मस्त आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र आणि त्यातच राज्यशास्त्र हे जर तुम्ही सरांचे जर केले तर तुमचे या विषयातले कुठलाही मार्केट जाऊच शकत नाही, एवढी मी गॅरंटीने सांगू शकतो. कारण की मी हे 4 विषय सरांपाशी केले, त्यानंतर मी GS मध्ये माझं परफेक्ट झालं. मग राहिलं मग करंट अफेअर्स तुम्हाला काही तुम्ही लग्नात जाता तर भाजी पोळी हे ते सगळं जेवता, पण पाणीपुरी कुठं आहे तिथं पाहता ना. त्यानंतर तुम्ही पाहता चाऊमिन कुठं आहे, तसंच करंट अफेअर्स पाहायचं, कुठं आहे का आहे, कुठं गुलाबजामुन ठेवला आहे, कुठं दहीवडा ठेवला आहे, तसंच करंट अफेअर्स शोधायचं. रोजचं 10 मिनिटं तरी त्यातले काढायचे आणि करंट अफेअर्सवर द्यायची. एक बुक करायची, सर तर घेतातच, पण आपलं पण कर्तव्य रोजचं रोज नोट करायचं आणि परीक्षेच्या 2 ते 3 दिवसाआधी त्याच्यावर पूर्ण नजर मारायची. बस एवढंच करावं लागते. गणिताचे तुम्हाला सांगितलं मी शॉर्टकटमध्ये, काय प्रत्येक प्रकरणाचे जे अलग अलग स्टेपनुसार तिची ट्रिक बदलत जाते, असे गणित तुम्ही प्रत्येक प्रकरणाचे नोट करून ठेवा. 1-1, 2-2 गणित, जास्तीत जास्त 15 ते 20 प्रकरण आहे, 25 तरी 75 गणित तुम्ही केलं का तुम्ही गणितात परफेक्ट झाले. मग काही त्यातले जे येत नाही त्याच्यावर जास्त
अभ्यास करायचा का येत नाही बा आपल्याला, कुठं चुकते या का हाय. आणि जे एक्झाम होतात तर त्यांचं थोडंसं यूट्यूबवर पाहतं कशा टाईपचे प्रश्न विचारून राहिले. मग आलं मराठीत तुम्हाला सांगितलंच मी की लेखक चांगले करायचे टीसीएस विचारायचं. IBPS जर विचारत असेल तर त्या समानार्थी नकारार्थी म्हणजे होकारार्थी हे जे आहे ना ते जास्त विचारते ते, तर त्यात ते करायचं का ह्या विचारते काय. एक्झाम तशी क्रॅक होत नाही म्हणजे पोपटपंची म्हणून जमत नाही, ते समजून घ्यायचं. म्हणजे कसं तुम्हाला समजते पण उमजत नाही, उमजलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला उमजन त्यावेळेस ते खरी त्याचा असर होईल. म्हणजे गोळी घेतली कोणतीही गोळी असं नाही, जे बिमारी आहे तेच गोळी घ्या लागते तेव्हा त्याचा असर होते. तसं होत नाही, असं बोल वचन भरून जमत नाही भाऊ. त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागन. आणि हे मोहमाया आहे, सरचा डायलॉगच आपल्या पुऱ्या क्लासचा. म्हणून नातेवाईक गणगोत हे ते सगळं सोडून द्यायचं. तुम्हाला ना बायको आहे ना पोराला बायको नाही, पोरीले नवरा नाही, लवच्या चक्रात पडायचं नाही. लग्न झाल्यानंतर जेव्हा योग्य वेळ येते त्या तुम्हाला सर्व गोष्टी टाईमवर सर्व मिळते. पण पहिला पोस्ट काढा. जे आपलं टार्गेट आहे, आपल्या मायबापानं बापाची चप्पल बा किती घासते, तुमच्यासाठी कष्ट करू करू पैसे आणते, तुम्हाला अमरावतीला शिकवायला पाठवते, पण त्यातलं तुम्ही काय करता त्याची थोडी जाणीव ठेवा, जास्त नाही थोडीशी. कारण तुमच्या मग कुठलंच टेन्शन नाही, फक्त अभ्यास करणं आहे. अभ्यास तर करायला पाहिजे ना, तेही जर तुम्ही करत नसेल तर मग काही कामाची गोष्ट नाही. मग तो अभ्यास सोडून द्या आणि आपल्या गावात जाऊन कष्टकरी करा. आणि त्या गावातले एखादं चौफेरा असते त्याच्यावर बसा आरामात मस्त. मग पहा कसं वाटते, लोक कसे आपल्याला टोमणे मारते. मोठा होता तू अभ्यास करून आला, काहीच तर झालं नाही. मग त्याच्यापेक्षा राजा भेटला आहे, हे वय आहे 18 ते 25, तर करा रे भाऊ आणि त्याचा फळ घ्या. आरामात सक्सेस होता. 2 वर्ष जर तुम्ही इमानदारनं अभ्यास केला, अशी कुठलीच पोस्ट नाही तुम्ही काढू शकत नाही. जर मी जर 40वी वयात करू शकतो तर तुम्हाला काय आहे. माझ्यामध्ये बायको आहे, लेकरं आहे, बिमारी आहे, समाज आहे, तेरवे आहे, लग्न आहे, सगळंच आहे. मग तुम्हाला का होते. सर्वात मेन गोष्ट असं ठरवा का नाही मला काहीतरी करायचं आहे. आणि जास्त डिप्रेशनमध्ये नाही जायचं का नाही झालं तर असं नाही. ज्यात आपण एका एक्झाममध्ये जर जे प्रश्न आपल्याला कमी मिळाले, आपल्या क्लासमध्ये समजून येते का आपल्याला मार्क किती मिळाले, काय मिळाले, अरे आपल्याला हे येत नाही, त्याच्यावर फोकस करत आपल्या सिनियरला विचारतात. सर तुम्हाला सांगतातच, काही नाही आलं तर सरांकडून गायडन्स घ्यायचं. कोणाला विचारल्यानं आपण लहान होत नाही, हे गोष्ट लक्षात ठेवायची. आणि माणूस हा विद्यार्थी आहे, जीवनभर विद्यार्थीच राहणार आहे. जर तुम्ही जर मानलं तर, जर तुमच्यात तुमचा इगो आणला, जर जमिनीवर राहणार नाही तर ही गोष्ट अशक्य आहे की तुम्ही कुठं जा, म्हणजे एखाद्या क्षेत्रात तरी सक्सेस व्हाल. कुठेही जर जा तर ते तुम्ही जर दुसऱ्याला रिस्पेक्ट द्या तेव्हाच आपल्याला रिस्पेक्ट भेटते, तसा भेटत नाही. तुम्ही समाजात जा, कुठल्याही क्षेत्रात जा, जर तुमची वाणी जर चांगली असेल तर सर्व गोष्टी आहे. म्हणजे हुशार असूनही माणूस फेल होते. त्यासाठी सगळ्यात मेन गुण आहे नम्रता. तुमच्या याच्यात तुम्ही नम्रता आणा. नम्रता जर नाही आणली तर अशक्य गोष्ट आहे तुम्ही सक्सेस व्हाल म्हणून. तुम्हाला फेल केल्याशिवाय राहतच नाही. मग आता जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. कोणी काही विचारू शकते का. सरांना काही प्रश्न असेल तुमचे तर नक्की विचारा, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सरांची 2-3 गोष्टी सांगतो. क्लासमध्ये होते तर, कारण की काही गोष्टी सांगाव की नाही सांगाव ते ब्लडचं सांगायचं का सर, सांगू दिसता. तर सरचं पर्सनल, कारण की तुम्हाला माहित नाही सर, म्हणजे क्लास झाल्यानंतर माझ्याजवळ अर्धा पाऊण तास आम्ही बसायचो. सर आता म्हणे सर पुढचं सांगा काय करायचं आहे. मी दिलेले टार्गेट करणे, क्लासमधला अभ्यास करणे, करंटच्या गोष्टी, ज्या गोष्टी मी तुम्हाला कितीदा म्हणतो की माझ्याजवळ करंटचं एवढं मोठं आहे, मला एवढं नाही माहित राहणार. तर कधी सर मला सांगत होते सर करंटमध्ये हे झालं, मुलांना हे सांगा. तर मी मला क्लासमध्ये बरेच वेळा म्हणत असतो की तुमच्या जवळ सुद्धा काही करंट असेल, कारण की करंट असा सब्जेक्ट आहे की माझं पूर्ण जगामध्ये थोडी लक्ष राहणार आहे. तर तुमचं तिथं लक्ष असलं पाहिजे. तुम्हीच क्लासमध्ये येऊन सांगायला पाहिजे की आज ही घडामोडी झाली. जेवढा माझ्यानुसार होतात ते आता मी सर्व देतोच तुम्हाला, पण एक्स्ट्रा पण तर बसून आम्ही गोष्टी करत होतो. तर सरांचं एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल, बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते. तर सरांमध्ये हिमोग्लोबिनची थोडी कमतरता नसून जास्तता आहे. तर एक तो आजारच म्हटला जाणार ना सर त्याला, नाही आजार नाही ते एक ईश्वराची देणच आहे. अच्छा, तर ईश्वराची देण म्हणू शकतो आपण की सरांचं नाही का हिमोग्लोबिन खूप जास्त जाते. जवळपास 13-14 पर्यंत हिमोग्लोबिन पाहिजे आपल्या मेलमध्ये, माणसा म्हणजे पुरुषांमध्ये, पण ते जाते 16, 17, 18 पर्यंत. तर यांना प्रत्येक महिन्याला ब्लड द्यावं लागते. म्हणजे चांगली गोष्ट आहे की ब्लड द्यावं लागते, आणि पण तो एक आजार असल्यामुळे प्रत्येक महिन्याला द्यावं लागते ना, 3-3 महिन्यानंतर द्यावं लागते. तर त्यामुळे ते मला प्रत्येक वेळेस मेसेज करून सर कोणाला ब्लड लागलं तर सांगा, मी बिलकुल आहेच तयार. तर बघा, जो माणूस देण्यासाठी कधी पण तत्पर असतो ना, तर तो देव त्याला तसंच बनवतो की प्रत्येक वेळेस देत राहतो, लक्षात घ्या.
तर क्लासमध्ये सुद्धा एवढे मेहनती की भयंकर मेहनती, म्हणजे मला असं वाटतं की मला आता ते काही काही गोष्टी तर मी नाही सांगू शकत तुम्हाला, त्या तुम्हाला समजायला पाहिजे, पण मेहनत शिवाय पर्याय नाही भाऊ. हा तुम्हाला सांगितलं ना सरांनी मेहनत, कारण की मी स्ट्रगल पाहिलेला आहे आणि मी सुद्धा इथं स्ट्रगल करून बसलो आहे. ते आता सुद्धा माझ्यासोबत ज्या प्रकारे बोलतात, ज्या प्रकारे भेटतात, ते माझ्यापेक्षा मोठे असून सुद्धा ज्या प्रकारे त्यांचं बोलण्याचं हे आहे, मान सन्मान, जमिनीवर पाय असले पाहिजे आपले, तसेच जमिनीवर पाय आहे त्यांचे. मी प्रत्येक वेळेस म्हणतो ना, पाय जमिनीवर ठेवा. आपण कितीही मोठं झालो तरी पण आपला सन्मान, आपण दुसऱ्याचा सन्मान केलाच पाहिजे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहे. तर आता तुमचे काही प्रश्न असेल, कारण की आपण सरांना इन्व्हाइट केलाय, मी तर बोलतच राहतो तुमच्यासोबत, तर सरांसोबत काही प्रश्न असेल तर तुम्ही सांगा. कारण की सरांनी बघा, हे पहिले क्लिअर करतो, ह्या ज्या 11-12 पोस्ट काढल्या ह्या सर्वांची तयारी त्यांनी पहिले तर ते माझ्याजवळ सरळ सेवेसाठी आले होते, पण मी त्यांना म्हटलं एमपीएससी करा. एमपीएससी केली तर म्हटलं बाकी पोस्ट निघतात, म्हणून त्यांनी जीएस वगैरे सर्व माझ्याजवळून करून घेतलं. त्याच्यानंतर सरळ सेवेच्या एक्झाम तशाच निघाल्या, कारण की आपण वरच्या लेवलची जेव्हा एक्झामची तयारी करतो, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिक्स सगळं, तर त्याचा फायदा आपल्याला खालच्या लेवलला होतो. ओके. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, वरच्या लेवल तुमचं टार्गेट वरचं असलं पाहिजे, तेव्हा कुठला खालच्या एक्झाम तशाच निघतात. तर त्यामुळे ह्या 11 पोस्ट निघालेल्या होत्या. ओके. तर मी काही प्रश्न घेतो सर यांचे. पॉलिटिकल, सर कोणती पोस्ट वर आहे आता? सर आता तलाठीला जॉईन झालेले आहे फायनली. सरांनी तलाठी जॉईन केली, मला एक पोस्ट जॉईन केली होती ना आपण तिकडे? नाही केलीच नव्हती, गेले होते पण केली नव्हती. तर तलाठीला जॉईन केलं त्यांनी फायनली. ठीक आहे. तलाठीला स्टडी प्लॅनिंग सरांनी स्टार्टिंगला सांगितली. कसं आहे तर, किती इयर स्टडी केली तर सर काय, मी तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त 1.5 वर्ष असेल आपलं. 1.5 वर्ष. जसे क्लासला आले ना, क्लासला आल्या आल्या यांची पहिले 2 महिन्यातच पोस्ट निघाली होती आपली एक. तुम्ही म्हणत सर पायगुण. 1.5 वर्षात पोस्ट निघाल्या जवळपास या सर्व. हा मी सांगतो काय झालं होतं, कमर्शियल क्लर्क म्हणजे आता मी थोडं, हा झालं काय होतं, थोडंसं मी सरांबद्दल, सरांनी सांगितलं नाही, सांगतो. सर दुसऱ्या एका कुठल्या तरी अकॅडमी, ते चांगले असेल अकॅडमी असं म्हणत नाही आहे, तिथून आले होते दोन. मराठी मॅथचे क्लास होते ना ते, मॅथचे क्लास होते. तर सर म्हणे माझे पोस्ट निघून राहिले वगैरे वगैरे. तर जसं ते आले, मी 2-3 झाले होते आय थिंक, तर सरांची पहिली पोस्ट निघाली. ओके. आणि असं करत 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 आतापर्यंत 11 पोस्ट निघाल्या. ओके. पण बरं, एक सर्व्हिसमॅन आहे याचा अर्थ तुम्हाला असं वाटेल की कमीच कट ऑफ मध्ये लागले असेल, नाही. ओपनची पोस्ट काढलेली आहे. ओके. 150-160च्या जवळपास स्कोर काढलेले आहे, म्हणजे जे तुमचे स्कोर असतात ना तेवढा स्कोर काढलेला आहे. बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती का, एक सर्व्हिसमॅन आहे तर अभ्यास कमी करायला लागतो, कट ऑफ कमी लागतो, ओपन मधून कट लागलेला आहे. ओके. आणि जेवढी तुम्ही मेहनत घेऊ शकत नाही ना, तेवढी त्यांनी सर्व फॅमिली सोबत मेहनत घेतलेली आहे. ओके. आणखी काही प्रश्न तर मी सरांना देतो आता. सर मी दिवसभर अभ्यास करतो पण मला त्यांचं व्हॅल्युएशन नाही करू शकत, किती अभ्यास झाला दिवसाला, त्याबद्दल मार्गदर्शन करा. तर व्हॅल्युएशन म्हणजे दिवसभरात कसा अभ्यास करायचा ते वगैरे म्हणतात ते. त्यानंतर सर तुम्हाला घर सांभाळून अडचणी आल्या तरी तुम्ही काय करत होत, कसे करत होते? हे 2-3 प्रश्न आहे. सर्वात आधी तुमचा जे प्रश्न आहे का बा, का दिवसभर आपण व्हॅल्युएशन कसं करायचं, दिवसभर अभ्यास करू नये, हे तुम्हाला त्यावेळेस ह्याचं महत्त्व जाणवत नाही की तुम्ही दिवसभर काय केलं. जेव्हा तुम्ही एक्झामला जाता त्यावेळेस त्यातला एखादा प्रश्न येते, त्यावेळेस समजते की आपण त्यावेळेस तो अभ्यास केला होता. ठीक आहे. आणि आता घर सांभाळून कसं केलं, घर सांभाळून असं करावं लागते जतपर्यंत इथून इथून कुठली गोष्ट इथून पाहिजे. ठीक आहे का, मला काहीतरी बनायचं आहे, घरच्या प्रॉब्लेम तर प्रत्येकालाच आहे, ते सांभाळून बी आपलं टार्गेट झालं पाहिजे. रोजचा अभ्यास एवढा झाला पाहिजे, आज नाही झालं तर कोई बात नाही, पण उद्या तर करायचा. जेवढं बॅकलॉग राहिला आपला तेवढा तर कव्हर करायचा. तसं नाही करू शकलं तर मग कशी गोष्ट होणार. जर तुम्ही तुमच्यासोबत अख्खा महाराष्ट्र कॉम्पिटिशनमध्ये आहे, तुम्ही एकटे नाही. कारण की तुम्ही जर सकाळी जर 7-8 वाजता उठत असाल तर तुम्ही 3 घंटे मायनस आहे, मायनस सुरुवातीपासूनच 3 तास मायनसमध्ये आहे. आरामात सकाळी मस्तपैकी 4:30-5ला उठा, अर्धा तास तरी मेडिटेशन करा, ज्यामुळे तुमचं जे मेंटली तुम्ही स्ट्रॉंग राहाल. बेसिक होत असेल 2 किलोमीटर जॉगिंग करा, थोडा व्यायाम करा. जेथपर्यंत तुम्ही शारीरिक फिट नाही राहत तिथपर्यंत मानसिक फिट होऊ शकत नाही. कारण शारीरिक आणि मानसिक, कारण की तुम्ही जेवढ्या कॅलरीज घेता त्या पण आउटपुट झाल्या पाहिजे. तर ओबेसिटी हे ते बाकीच्या गोष्टी पण तुमच्या वयात होत नाही ह्या गोष्टीच्या, पण आम्हाला करावंच लागते कारण आम्ही बिमार पडतो. नाही तर पहिलाच माझं हिमोग्लोबिन जास्त राहते, म्हणून तुम्हाला त्यासाठी कसं हे बघ, चिंता नाही करायची. आपल्याला कसं आहे, जिथपर्यंत तुम्ही पेपर देत नाही, मेन अजून त्यात सर्वात मेन टॉपिक आहे, सर जे रविवारी शनिवारी जे पेपर घेतात ना ते द्या. त्यातपर्यंत तुम्हाला तुमचं आउटपुट कसं समजन का मी काय केलं.
हप्ताभर काय नाही केलं, पण एका दिवसात होत नाही. जो आता तुम्ही म्हणता दिवसभर अभ्यास केला त्याचं व्हॅल्युएशन करता येत नाही. आज वाचलेली गोष्ट जीएसची गोष्ट असं असते, कुठं ना कुठं तरी ते क्लिक होते. 2 महिन्यानं 3 महिन्यानं, कारण की ते तुमच्या डोळ्याखालून बी जाते आणि एक वेळा माइंडमधून पण रिफ्रेश होते. आणि जेव्हा ते तुमच्या नजरेवर येते, तुम्ही काही नाही केलं तरी तुमचं तिथं बोट बरोबर जाते की याला क्लिक कर, कारण की ते तुमच्या नजरेखालून गेलेली आहे. म्हणून म्हणतात का पुस्तक वाचत चला वाचत चला, कारण त्याचं तेच आहे का तो जर प्रश्न आला तर तो तुमचा बरोबर तिथं क्लिक होते. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं का प्रश्न हा पूर्ण वाचायचा. शेवटी लिहिलं असते नाही का हो, तो शेवटचा प्रश्न अयोग्य की योग्य, तो मेन घोर आहे. तुम्ही योग्य मारा, तिथं राहते अयोग्य. सर्वात आधी हे पाहायचं, पहिले कोणत्याही गोष्टीचा जो प्रश्न आहे तो पूर्ण वाचायचा आणि तुमचं क्लिअर करायचा. काय ह्या विचारते काय, तेथपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात नका लावू जेथपर्यंत प्रश्न तुम्हाला समजत नाही. प्रश्न नाही कळाला तर मग तुम्ही उत्तर कसं द्याल. प्रश्न पूर्ण वाचा. ह्या काही ट्रिक्स आहे ज्या तुम्हाला सरनं मलाही ज्या क्लासमध्ये सांगितल्या तिथे तुम्हाला सांगतच असतील. हो हो. जॉब आणि अभ्यास. जॉब किती 8 तास करता ना. 8 तास समजा समजा 11 वाजता सुरू केला, 7-8 वाजेपर्यंत तुमचे 7 वाजेपर्यंत येऊन जाता तुम्ही. 7 वाजता आल्यानंतर 1 घंटा तुमचे कामं करून घ्या, फ्रेश व्हा. 2 घंटे तुम्ही आरामात, म्हणजे 7ला जरी आले 1 घंटा फ्रेश झाले, स्वयंपाक गिंपाक करून जर स्वतः करत असाल तर, किंवा 8ला जरी बसले 10 वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता. 10 नाही तर 11 वाजेपर्यंत जास्तीत जास्त. 2 घंटे तुम्ही, 3 घंटे तुम्ही, पण त्यात पूर्ण मन पाहिजे. त्या 3 तासातही तुमचं मन भटकला नाही पाहिजे. त्या 3 तास ते करायचे. सकाळी आरामात तुम्ही 5 वाजता उठा, 6 वाजेपर्यंत तुमचं दैनंदिन चिऱ्या आटपून घ्या. 11 वाजता जायचं आहे तर 9 वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता. 3 तास सकाळी, 3 तास संध्याकाळी. थोडं एफर्ट घ्यावं लागेल तुम्हाला, थोडे एफर्ट घ्या. जसे तुम्ही आता हे म्हणतात की सण, असं वाटतं की सगळंच इम्पॉर्टंट आहे, तसं नसतंय. त्यातले पॉईंट पॉईंट नोट करायचे का त्या पॉईंट म्हणून तो पुरा मुद्दा तुम्हाला आठवला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. असं नाही की आता लॉर्ड विलियम बेंटिंगनं जसं सतीची चळवळ बंद केली, 31 डिसेंबर किती होता, 4 डिसेंबर 1829 का 30 आहे त्यावेळेसचं. त्यात काही एवढं थोडी सर्व तुमचं मॅटर थोडी लक्षात राहील की त्या राजाराम मोहन रायनं काय केलं होतं, कसं केलं. त्यातला एक जरी पॉईंट तुमच्या लक्षात राहिला, लिहून ठेवलं तुम्ही, सगळं शॉर्टकट तुम्हाला सरांनी सांगितलेच आहे. कसं पुरा मॅटर नाही पाहिजे, त्यातले 2-2 पॉईंट जरी नोट करून ठेवले का हा पॉईंट, कारण की ते जेव्हा तुम्ही एक्झाम देतात त्यात जे प्रश्न येतात तेच रिपीट होतात, बाकी काहीच नाही. जेवढं जास्त होईल तुम्ही एक्झामचे पेपर जे आहे ना ते क्लिअर करा, तेव्हाच सगळं काही होईल. आता सागर सोनोने खूप अभ्यास करतो बिचारा, पण त्याला यश मिळत नाही. त्याचा फक्त प्रॉब्लेम काय आहे, तो फॉर्म पद्धतशीर ठिकाणी भरत नाही. खूप अभ्यास केला त्या सागर सोनेनं, हो, आणि तो लागणार एवढं नक्की, फक्त त्यानं हिंमत नाही हाराची. कारण तो माझ्यासोबत, त्याला जेवढे मार्क राहतात तेवढा मलाही मार्क राहतो, त्याला माहित नाही, विचारू शकता. किंवा त्याला 2-3 मार्क त्याला कमी असायचे, मला जास्त यायचे, किंवा त्याला जास्त यायचे मला कमी असायचे. त्या सागर सोनूने आहे ना, तुमच्या क्लासमधला आहे, त्याला माहित आहे. त्याला तुम्ही विचारू शकता वाटल्यास का मी कसा करत होतो, आणि मला नाही आला तर मी त्याला विचारतो, त्याला नाही आला तर मला विचारायचा. तुम्ही जिथपर्यंत बॉन्डिंग ठेवणार नाही एकामेकांसोबत, त्याच्यात हे नाही पाहिजे ही मुलगी होय मुलगा होय. तुम्ही फक्त आपलं टार्गेट काय आहे त्याच्यावर लक्ष द्या, बाकीच्या गोष्टीत पडू नका. आता त्याच्यात तुमचा एक प्रश्न येतो हो 10 वेळा, तो सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट. तर मुली पाणीपुरी खाते तेव्हा बाय बाय करते, सोडियम बाय कार्बोनेट. आलं लक्षात, खाण्याचा सोडा. आणि पोरीला जर कपडे धुवायला लावलं तर किती जीवार येते, सोडियम कार्बोनेट. मग कोणाचा तुमचा झाला. अशा ट्रिक्स तुम्ही स्वतः तयार करा, तेव्हा तुमच्या लक्षात राहील का धुण्याचा सोडा कोणता आहे आणि खाण्याचा सोडा कोणता आहे. असंच जाता ते अत्रे आणि कोण होते, 3 अक्षरी आहे आडनाव, काहीतरी आहे अत्रे, केशव कुमार. कुमार आणि अत्रे, 3ले 2, 2ले 3, असं करायचं. वर्लीचा मटका आहे मुंबईचा, ठीक आहे. म्हणजे जे आता ते अत्रे त्याला 3 लावायचं, कुमार आहे त्याला केशव सूत आणि केशव कुमार, अत्रे आणि ते असं ते कसं. ज्यातपर्यंत तुम्ही स्वतःच्या ट्रिक्स करत नाही त्यातपर्यंत, हे आता शिवंगी सोनी त्याचीच बहीण आहे, ही पण खूप हुशार आहे.
ते अर्पिता होती ते बी खूप हुशार आहे. फक्त तुम्ही थोडस गडबडून राहिले. बघा मी तुम्हाला सांगतो. मी आता सरांनी सांगितलं, आता 2-3 जणांचे नावं दिसले इथे, आणि हे क्लासचे सरांसोबतचे विद्यार्थी, इतके हुशार विद्यार्थी यांनी, म्हणजे काही लोकांनी यातली प्री काढलेली आहे मेन्स. आता जसं 2-3 जणांनी मेन्स दिल्या यातल्या, मेन्सवाले विद्यार्थी याच्यात. पण यांच्यातले काही लोकांचं सिलेक्शन नाही झालं छोट्या छोट्या मार्कने. आता सांगितलं ना, काही मुलं याच्यातले समोर होते आणि काही मुलं थोडेसे कमी पडत होते. तर यांच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुमचं जे एज ग्रुप आहे ना, वय, तुम्ही थोडे भटकता. तुम्हाला एखादा मित्र येते बाहेरचा, तो क्लासच्या बाहेरचा असो किंवा थोडासा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करणार असो, तो तुम्हाला 2-3 गोष्टी सांगते, तुम्ही त्याचा ऐकायला लागता. आणि हे मोस्टली झालंय जर आपल्या क्लासमध्ये, की मुलं काय करतात, दुसऱ्या अकॅडमीतला असो किंवा लायब्ररीमध्ये बसतात, तर एखादा ज्यांना फक्त सिनियर असतो, तो तुम्हाला वाटते मोठा आहे आपल्यापेक्षा, तर त्याचा ऐकायला पाहिजे. ऍक्च्युली त्याला कुठली त्यानं प्री काढलेली नसते, मेन्स काढलेली, थोडंसं भटकतो आपण. किंवा एक जे वय असते ना, वय एज ग्रुपचा प्रॉब्लेम आहे. त्या वयामध्ये नाही का तुमच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे थॉट्स येतात, जे या वयात तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे. थोडंसं तुम्ही जर त्याच्यावर कंट्रोल केलं ना, कारण की बघा, मेहनत सांगतो मी तुम्हाला, तुमच्यापेक्षा जास्त मेहनत त्यांनी घेतलेली आहे. कारण की संसार करून, लग्न करून, जॉब करणं, हे कॉलेजमध्ये असताना, जर तुम्ही कॉलेज करताना अभ्यास करतो म्हटलं तरी एकदम सिंपल साधी गोष्ट आहे, सर्व करू शकते. जॉब करत असताना सुद्धा तुम्ही अभ्यास करत असला तरी सिंपल गोष्ट आहे, कारण की जास्त टेन्शन नाही आहे. पण लग्न करून, संसार करून आणि स्वतःचं सगळं सांभाळून अभ्यास करणं, हे सर्वात चॅलेंजिंग आहे. याच्यापेक्षा चॅलेंजिंग काही नाही. आता ज्यांचं लग्न झालंय त्यांना समजू शकते मी काय म्हणताय त्या गोष्टी. तर त्यामध्ये तुम्हाला एवढंच फक्त करायचं आहे, की ज्या चुका आपण केल्या, आता याच्या आधी केलेल्या असेल, जे जुने विद्यार्थी काही लोक इथे आलेले आहेत, त्यांनी फक्त एक लक्षात ठेवा, जे झालं ते विसरून जा. पुन्हा नवीन सुरुवात करा शून्यापासून. हवेत नाही जायचं आहे. एकदम चांगल्या प्रकारे शांततेत अभ्यास करा. मी ज्या गोष्टी सांगत आहे, कारण की जुन्या सर्व विद्यार्थ्यांसोबत मी कॉन्टॅक्टमध्ये आहे, ज्यांचे थोड्या थोड्या मार्कने गेलेले आहे, काही जण मेन्स दिलेले आहेत, त्यांच्या तर कॉन्टॅक्टमध्ये आहेच. पण तुम्ही सरांजवळून, कारण की मी सरांना आता नाही, बरेच वेळा इन्व्हाइट करणार आहे, कारण की 11 पोस्ट कशा काढल्या, काय आहे, काही गोष्टी सरांजवळून आपण शिकू. काही जमलं तर सर, काही सब्जेक्ट आम्हाला मराठी वगैरे, हा, तर ट्रिकच्या माध्यमातून म्हणा की ते आपण घेऊ. तुम्ही त्याबद्दल निवांत राहा. पण शेवटी करा तुम्हाला लागणार आहे. आमचं काम काय आहे सांगणं, कारण की मी एवढ्या शॉर्टकट ट्रिक दिल्या आहे सरांना, आणि तुम्हालाही किती देतो तुम्हाला माहिती आहे, पण त्या करा लागणार आहे. चहा पिताना जर तुम्ही चालले चहा प्यायला, तर हातावर लिहून जा लागणार आहे तुम्हाला ते ट्रिक, आणि चहा पिऊन येईपर्यंत ते ट्रिक पाठ झाली पाहिजे, आणि त्याच्यावर प्रत्येक वीक मध्ये रिव्हिजन झाली पाहिजे. कारण की ट्रिक सुद्धा एक अभ्यासच करायला लागेल ना, ते आठवण आली पाहिजे ना आपल्याला एक्झामच्या वेळेस. त्याचा पाठ केली पण विसरून गेलो, काही अर्थ नाही झाला. ठीक आहे. तर जेवढं पण आपण करणार आहे ते प्रॉपर करायचं आहे. असं समजून घ्या, तुम्हाला हे गोल्डन चान्स आहे. करा किंवा मरा. कारण की 2024 ची कंबाईनची जाहिरात आलेली नाही आहे, 2025 ची लगेच येणार आहे. आणि मोठ्या, कारण की इलेक्शन आपल्या इथं खूप मोठी जाहिरात सुटणार आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला आपलं फ्युचर करत कुठेतरी लावायचं आहे, लागायचं आहे आपल्याला गव्हर्नमेंट जॉबसाठी, तर खरं सांगतो, आता लागल्यानंतर काय वाटते. त्या दिवशी पेढे घेऊन आले सर आमच्या आपल्या क्लासला, तर काय किती चांगलं वाटलं, म्हणजे सर्वात जास्त चांगलं तर मला वाटलं की जर आले, स्वतःहून कॉल केला, मी आलो ऑफलाईनला डायरेक्ट आले. तर कसं असते, तुम्ही पण असे आले माझ्या जवळ, तर मला खूप चांगलं वाटेल. आणि मी खरं सांगतो, मी कधी कोणाला इन्व्हाइट नाही केलं, जेवढे पण लागले आहे ना, मी कधी कॉल नाही करत. तर सर स्वतःहून आले. आणि मला एक आणखी ते पूजा मोहोड म्हणून मुलगी आहे, ती पण स्वतःहून आली. एक पूजा आहे. तर बरेच जण स्वतःहून येत आहे, विचारत आहे. तर खूप चांगलं वाटते. आणि सर तुमच्यासाठी एक म्हणजे मला माहित नाही तुम्हाला आता 2 दिवसाआधी आपल्या इथं एक आनंदाची गोष्ट आणखी अशी, की आपले स्टुडंटही खूप चांगले आहे. प्रत्येक जण एकामेकाला सपोर्ट करते. आणि आपण ज्या प्रकारे मेहनत घेत आहे, मी तुम्हाला माहिती आहे किती मेहनत घेतो, कारण की मला पैसे आपल्यासाठी दुय्यम भाग आहे. आपल्यासाठी पहिला भाग कोणता आहे? पोस्ट, अभ्यास. हे सर्वांना माहित असेल माझ्यासोबत जे कनेक्टेड आहे. तर त्याचंच फळ म्हणून आपले जे ऍप आहे, जे प्ले स्टोअरवरून आपण ऍप डाउनलोड केलेली आहे, ज्यावर आपण आता सध्या क्लास घेत आहे. हा युट्यूबला क्लास नाही टाकलाय मी, पहिले ऍपवर, कारण की ज्याला गरज आहे तो ऍपवर येतो आपल्या. तर त्यांच्याकडून आपल्याला हे ऍप, आपण एका कंपनीपासून बनवलं होतं, क्लास प्लस नावाची कंपनी आहे. तर त्यांनी आपल्याला हे ऍप बनवून दिलं आणि त्याच्यावर आपण हे सर्व घेतो. तर त्यांच्याकडून एक आपल्याला अचिव्हमेंट अवॉर्ड आला 2 दिवसापूर्वी. तर तो डायरेक्ट त्यांनी आपल्या क्लासवर पाठवला. तर 5,000 आपले सबस्क्रायबर किंवा 5,000 डाउनलोड कम्प्लीट झाले. तर चांगली गोष्ट आहे, एक अचिव्हमेंट आहे. तर तुम्हाला दाखवून देतो, सर आहे ते इथं. तर बघा सर, तर हे क्लास प्लस तर्फे आपल्याला ते मिळालेलं आहे. तर तुम्ही पण बघून घ्या, क्लास प्लस तर्फे मिळालेलं आहे. थोडंसं मिरर इमेज आहे, मिरर इमेज असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही, रिव्हर्स दिसेल. ओके. आपण जाऊ कुठेतरी क्लास वगैरे मध्ये, हा. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे सर, की जेवढे पण आपल्या
क्लासच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसते ऍप डाउनलोड 5 स्टार ऍप रेटिंग आहे, म्हणजे सर्वांनी चांगलं मन लावून रेटिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळे पण एक अचिव्हमेंट आहे आणि सर्वजण खूप मेहनत घेऊन अभ्यास करत आहे. ओके, तर चांगली गोष्ट आहे ही. तुम्ही असं शेवटपर्यंत बनून राहा, पण मला रिझल्ट पाहिजे तुमच्या सर्वांचा, तर अपेक्षा करतो की इथून तुम्ही रिझल्ट द्या. ओके, धन्यवाद सर्वांचं. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. ओके, तर पुन्हा सर शेवटचं काही आणखी बोलायचं असेल सरांसोबत तर बोलून घ्या. त्यानंतर आणखी अभिजित सर आहे, ते पण ओएनजीसी मध्ये सिलेक्टेड आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा त्यांनी डिग्री घेतली होती. त्यांनी पण खूप एक्झाम काढल्या, इव्हन इस्रो मध्ये पण त्यांचं सिलेक्शन झालं होतं. तर ते थोड्या वेळात येणार, ते बाहेर तिथे थांबल्या हॉलमध्ये आपल्या, तर त्यांना पण बोलावू आपण. त्यांना पण काही गोष्टी असेल तुमच्या त्या सर्व विचारून घेऊ. तर एक प्रश्न आहे सर, सर पूर्ण आर्मी सर्व्हिस करून अभ्यास करणे पुन्हा नव्याने सोपे, परंतु नेव्हर गिव्ह अप. अच्छा, ते तुमच्याबद्दल म्हणत आहे चांगलं. ठीक आहे, तर काही प्रश्न असेल तर विचारा आणि मग मी अभिजित सरांना बोलतो आणि सर प्रत्येक वेळेस येत जाईन आणि तुम्हाला मोटिवेट करत जाईन. काही गोष्टी आणखी एक्स्ट्रा ज्या आहेत त्या सरांकडून घेऊ. तर सर तुम्ही 2 मिनिटं आता शेवटचं तुम्हाला वाटतं ते. माझं आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना एवढंच म्हणणं आहे, तुम्ही फक्त कुठल्याही गोष्टीची जाणीव ठेवा. ज्यातून तुम्ही जाणीव ठेवत नाही आणि अभ्यासात सातत्य ठेवत नाही, बाकी कुठल्याच गोष्टीवर लक्ष ठेवू नका. फेल झालो, पास झालो, काही नाही होत. आपलं सातत्य ठेवत राहा आणि एक्झाम देत राहा आणि पेपर सेट सोडवा. सर्वात जास्त पेपर सेट सोडवा. त्यातूनच तुम्ही शिकत जाल का आपण कुठं कमी पडून राहिलो. एक्झामला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येते का, अरे आपण इथं कमी पडलो, हा टॉपिक आपल्याला आला नाही. तो आल्यानंतर त्याला सोडू नका, त्याला किल करा, किल. तो आपल्याला आलाच पाहिजे, 25 पैकी 25, तेव्हा तुमची पोस्ट निघन. माझं तुम्हाला फक्त शेवटचं एवढंच म्हणणं आहे, जिद्द सोडू नका, वेगळ्या मार्गाने जाऊ नका. ते तुम्हाला प्रत्येक वेळी टाइम आल्यानंतर सर्व मिळतील. फक्त आपल्याला स्वतःला भटकू नका देऊ, जमिनीवर राहा आणि सतत चांगलं सरांचं मार्ग काही अडचण आली तर सरांना विचारा. लहान होत नाही माणूस विचारल्यानं. जर तुम्ही विचारलं तर तुमच्यात जे गोष्ट तुम्हाला येत नाही ते तुम्ही त्याला ग्रास्प करू शकता. आपली मेंटॅलिटी पॉवर वाढवा, शांत राहायचा प्रयत्न करा आणि ते शिका का आपल्याला काय कमी पडून राहिलं, कसं होऊन राहिलं, कुठं कमी पडतो. एवढं बोलून मी माझं संपवतो. सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद सर, धन्यवाद. चालेल. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो सरांची, की सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि माझ्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये एक सांगायचं तात्पर्य फक्त एवढं की शेवटपर्यंत माझ्यासोबत कंटिन्यू राहा. म्हणजे सरांचे क्लास झाल्यानंतर सुद्धा क्लासमध्ये कॉन्टॅक्ट होताच, प्रत्येक वेळेस भेटत होते, बोलत होते, सांगत होते सर्व गोष्टी. सर काय करायचं पुढचं, इव्हन जो लागल्यानंतर सुद्धा सर कोणती पोस्ट घेऊ तुम्ही सांगा, कुठं जायचं आहे. इव्हन आता त्यांची आता एमपीएससी क्लर्कची पण निघालेली आहे पोस्ट. तर प्रत्येक गोष्ट A to Z मला विचारत होते आणि 1-1.5 वर्षामध्ये पोस्ट काढलाय सर्व. असं नाही की खूप जास्त वेळ लागलाय. हुशार होते असं पण नाहीये, एकदम बेसिक काहीच येत नव्हतं, थोडंफार येत होतं, बेसिक बेसिक गोष्टी पण एवढं पण नव्हतं. पण मेहनत घेतली तर सर्व होऊ शकते. ओके, तर आता जास्त वेळ नाही घेऊ आपण. आजचे आपले दुसरे जे गेस्ट आहे सरांना आपण बोलावू, अभिजित सरांना. तर सर, अभिजित सर या. एकदम लेकर बिंदास आहे आपले, काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. हा, नमस्कार. नमस्कार या. जय महाराष्ट्र. ध्यास अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा आता जे आमच्या समोर जे साहेब गेलेले आहेत आपले, तर त्यांनी तुम्हाला बरोबर गाईड केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही सांगावं असं मला वाटत नाही. ठीक आहे, पण तरीही बघून घ्या. आता जेव्हा आपण एक्झामची प्रिपरेशन करत असतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी असते माहिती आहे का, आपल्यापुढे एक प्रश्न उभा राहिला पाहिजे की आपण गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन कशासाठी करत आहोत. आपण गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन जी करत आहोत ती कशासाठी करत आहोत. तर कशासाठी करत आहोत माहिती आहे का, जर एका वर्षात जर आपलं भविष्य म्हणजे जे 40 वर्षात समोरचे हे व्यवस्थित गेले पाहिजेत, हे आरामदायी गेले पाहिजेत, त्याच्यामुळेही आपल्याला काय करायची आहे, 1 वर्ष मेहनत करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो आपल्याला की अभ्यास कसा करावा. आता बऱ्याच मुलांकडे हा प्रश्न असतो, अभ्यास कसा करावा. ठीक आहे, साहेबांनी सगळंच सांगितलं तुम्हाला अभ्यास कसा करायचा. सर तुमच्या अचिव्हमेंट सांगून द्या ना. अच्छा ठीक आहे. मी बघा, मी प्रिपरेशन केली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून. मी डिप्लोमा वगैरे केला, त्याच्यानंतर B.Tech पण केलं आणि नंतर M.Tech पण केलं. त्याच्यानंतर माहिती आहे का, एक मेट्रोची एक्झाम आली होती, महामेट्रो पुणे मेट्रोची. ठीक आहे, त्याची मी CBT वगैरे क्लिअर केलेली होती. त्याच्यानंतर मला परत काही दिवसानंतर ONGCची एक्झाम म्हणजे निघालेली, त्याच्यामध्ये मी म्हणजे क्वालिफाय केली ती आणि त्याच्यामध्ये ONGCमध्ये सध्या मी कार्यरत पण आहे. ठीक आहे, तर ONGCबद्दल सांगायचं म्हणजे ही एक PSU आहे,
सेंट्रल गव्हर्नमेंटची PSU आहे. आणि आता गव्हर्नमेंटची म्हटल्यानंतर बऱ्याच फॅसिलिटीज असतात सर. तर त्याच्यामध्ये माहिती आहे का, तर जे डिप्लोमा आहेत म्हणजे मेकॅनिकलमधून इलेक्ट्रिकलमधून, तर यांना एक चांगली संधी असते ONGCमध्ये. आणि इंजिनिअरिंगच्या मुलांना पण असते गेट थ्रू. आमच्या वेळेला एक्झाम झाली होती, त्याच्यामुळे CBT म्हणजे गेट थ्रू न होता आमची एक्झाम झाली होती. तर मी ते एक्झाम क्वालिफाय केली. आणि ONGCमध्ये सर म्हणजे बऱ्याच फॅसिलिटीज असतात. त्याच्यामध्ये बघून घ्या, तर ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे असतो आपल्याला. ट्रॅव्हलिंग म्हणजे आपण जे ट्रॅव्हल करतो ना, म्हणजे आपल्या म्हणजे घरून ते ड्युटी पॉईंटपर्यंत जाईपर्यंत आपल्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतो. यायचं आणि जायचं भाडं वगैरे भेटून जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर सॅलरी वगैरे व्यवस्थित भेटते, ठीक आहे. सॅलरी व्यवस्थित भेटते सर. आणि त्याच्यानंतर बघून घ्या. बरं सांगत नाही बरं का सर काय म्हणतात, तर मी तुम्हाला सांगतो सॅलरी व्यवस्थित भेटण्याचा अर्थ काय होतो. तर बघा, मुंबईला बॉम्बे हाय बरं, त्यांचं ट्रेनिंग म्हणजे बॉम्बे हायला वर्क असते. तर तिथून येण्याचं आणि जाण्याचा खर्च म्हणजे ते तिथून 14 दिवसाचा किंवा 21 दिवसाचा असतो ना शेड्यूल आपला. 14 किंवा 21 दिवसाचा शेड्यूल असतो. तिथून झाल्यानंतर बघा यांना अमरावतीला यावं लागते. तर अमरावतीला यावं लागते तर तिथून त्यांची पहिलेच प्लेनची तिकीट बुक होऊन जाते. तिथून नागपूरपर्यंत प्लेननं सर्व खर्च ONGC करते. तिथून नागपूरवरून त्यांच्या गावापर्यंत, ते ऍक्च्युली गावी जात नाही, अमरावतीलाच राहतात. तर अमरावतीपर्यंतचा बसची प्रवास सुद्धा त्यांना फ्री ऑफ कॉस्ट असतो, ठीक आहे. कंपनीकडून ONGC कडून सरकारी गव्हर्नमेंट जॉब त्याला म्हणतात. जाताना पण तिकीट त्यांची नागपूरपर्यंत, नागपूरवरून फ्लाईटचं. तर प्रत्येक 15 दिवसानंतर ते फ्लाईटनं जाण्या करतात, एन्जॉय करतात. आणि पगार सोडून द्या तुम्ही, बाकी खर्च तर होतच नसेल ना काही. तर सांगायचं हे आहे की गव्हर्नमेंटवाला माणूस आता हे पण आहे, आधी सर गेले. तर जे लाईफ जगते ना ते लाईफ कोणी जगू शकत नाही, ठीक आहे. तर मी प्रत्येकाला असं म्हणतो, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जण गव्हर्नमेंट जॉब मध्येच लागेल, कारण की असं पण नाही होऊ शकत ना. पण आपण आपला प्रयत्न करणं गरजेचं आहे, ठीक आहे. प्रयत्न करणं, जर तुम्ही प्रयत्नच नाही करत असणार तर मग काही अर्थ नाहीये. जर तुम्ही नाही लागले तर तुम्हाला प्रायव्हेट जॉब करणंच आहे, कोणाच्या हाताखाली काम करणंच आहे. पण तुम्ही जर प्रयत्न केला, तर तुम्ही जर यशस्वी झाले, तर तुम्ही लाईफसाठी जे सरांनी सांगितलं 40 वर्षासाठी तुमचं टेन्शन चाललं जाईल. जर तुम्ही 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष डेडिकेशन अभ्यास केला तर, खूप डेडिकेशन ना. तर बाकी सर बोलते, मी जास्त घेत नाही याच्यामध्ये, कारण की सरांना बोलण्याचा आपण पूर्ण चान्स देऊ. आणि सर ऍज अ फॅकल्टी म्हणून सुद्धा हे अजून सांगायचं विसरलो होतो मी, मेकॅनिकलची फॅकल्टी म्हणून सर आपल्यासोबत जॉईन झालेले आता आपल्या क्लासला, ध्यास अकॅडमीला. तर सर पूर्ण सब्जेक्ट बऱ्यापैकी घेणार आहे, काही सब्जेक्ट मी घेणार आहे, काही सब्जेक्ट आणखी एक फॅकल्टी आहे ते पण जॉईनिंग झालेले आहे, त्याचं पण आता सरांनी सांगितलंय. तर 2-3 जे लागलेले आहे बिलकुल, कारण की आपल्याला टेक्निकल मधले पण विद्यार्थ्यांचं जॉईनिंग करून द्यायचं आहे. नॉन टेक्निकल मध्ये तर मी खूप जणांना लावून ठेवलेलं आहे इथं, खूप जण PSI STI SO आहे ना, आणि राज्यसेवेची एक्झाम क्रॅक केलेली आहे. पण आता टेक्निकल पण आपले क्लासच्या बाहेर कोणाची पोस्ट नाही गेली पाहिजे, ओके. तर त्याच्यासाठी आपण पूर्ण जेवढं होईल तेवढं काम करणार आहे, ओके. तर सर आता काय आणखी एक्झाम रिलेटेड त्यांचा स्टडी प्लॅन काय काय केलं ते थोडंसं तुम्हाला सांगणार. AMV RTOचं पण सर्व घेणार आहे, ते तर मी आणि सर दोघांना मिळून घेणारच आहे आम्ही. त्याच्यातून तुम्ही निवांतच राहा, काही विषय नाही आहे, ठीक आहे. तर सर्व सर्व घेणार आहे. फक्त तुम्ही पहिले आता ज्या एक्झामचं प्लॅन आहे ते घेऊ, बाकी मग क्लासमध्ये आल्यानंतर आपण खूप काही बोलू, ओके. सर थोडं करा गाईड त्यांना. बघा, आता तुम्हाला उत्तर मिळालं असेल की गव्हर्नमेंटची एक्झामची प्रिपरेशन का बरं करायची, ठीक आहे. आणि नंतरचा प्रश्न असतो आपल्यासमोर, ती कशी करायची, ती कशी करायची. तर बघा, आता अविरत सरांची ध्यास अकॅडमी आहे, ठीक आहे. सरांचे अथक परिश्रम आहेत, ठीक आहे. आता तुम्हाला रिझल्ट दिसतच आहेत, ठीक आहे. म्हणजे बरेच लोक लागलेले आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली काही आणखी लोक आहेत ते लागणार आहेतच, ठीक आहे. तर बघा, आता AMVI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरची जागा येणार आहेत काही सपोज, ठीक आहे. म्हणजे आता येणारच आहेत सपोज त्याच्यानंतर टेक्निकलमधून सर आपल्या RRB JEE SSC JEE ह्या बऱ्याच आपल्याला चान्स असतो, ठीक आहे. आता निघाले ना SSC JEE पण आली आपली. हो, RRB JEE पण आलेले आहेत, RRB JEE आलेले आहेत, ठीक आहे. BMCच्या वगैरे जागा पण येणार आहेत सर. तर ठीक आहे, त्याच्यामध्ये माहिती आहे का, नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा पोर्शन असतो, ठीक आहे. तर नॉन टेक्निकलचा पोर्शन जो आहे ना, ठीक आहे, हा व्यवस्थित प्रिपेअर करायचा. जवळपास 20 आणि 80चा रेशो आपण जनरली पकडून घेऊ, ठीक आहे. तर 20 नॉन टेक्निकल आणि जे 80 असतात ते टेक्निकल असतात, ठीक आहे. तर टेक्निकलचा अभ्यास करताना किंवा कोणताही सामान्य अभ्यास करत असताना माहिती आहे का, सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, तुम्ही अभ्यास करता, सर्वजण अभ्यास करता, ठीक आहे. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते, ठीक आहे. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते. आपली जशी फ्रिक्वेन्सी मॅच झाली, आपण तसा अभ्यास करत असतो, ठीक आहे. पण बघा, त्याच्यानंतर काय असतं माहिती आहे का, अभ्यास सगळ्यांचा झालेला असतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी असते, अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे चेक करायसाठी टेस्ट सिरीज हा महत्त्वाचा विषय आहे. काय आहे? टेस्ट सिरीज. तर बघा, आता टेस्ट सिरीज माहिती आहे काय असते, तर तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला पहिलेच समजून जातो एक्झामच्या,
की तुम्ही काय परफॉर्म करत आहात तर. ठीक आहे, तर टेस्ट सिरीज मस्ट आहे. आणि जेव्हा टेस्ट सिरीज देत असतो ना, तर टेस्ट सिरीज झाल्यानंतर त्याचा ॲनालिसिस महत्त्वाचा असतो. ठीक आहे, आपण कोणत्या सिली मिस्टेक करत आहोत, आपला कोणता टॉपिक कव्हर नाही झालेला आहे, तो परत आपल्याला कव्हर करायचा आहे. बऱ्याच वेळेला काय होते माहिती आहे का, आपला अभ्यास व्यवस्थित चांगला असतो, पण काही काही जे टॉपिक असतात ना, ते नेहमी आपले वीकच राहून जातात सर. तर ते वीक जेव्हा राहतात ना, तर त्याच्यावर परत वर्क करायची गरज असते. मेकॅनिकलमध्ये बघा, आपल्या क्वालिटी मेजरमेंट क्वालिटी कंट्रोलमध्ये माहिती आहे का, PDCA नावाची एक सायकल असते. प्लॅन, डू, चेक आणि ॲक्ट. ही जी सायकल आहे ना, हीच रिपीट करायची असते. हे माहिती आहे का, म्हणजे हीच टेक्निक आपल्याला वापरायची असते. प्लॅन, डू, चेक आणि ॲक्ट. तर प्लॅन करतो आपण, अभ्यास करायचा आहे, अभ्यास पण करतो, मग चेक करायसाठी टेस्ट सिरीज असते. आणि ॲक्ट म्हणजे काय, ज्या टेस्ट सिरीजमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे आपण, ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठं कमी पडलो त्याच्यावर वर्क केलं तर यश नक्की भेटते आपल्याला. ठीक आहे. तर सरांनी थोडंसं टेक्निकलीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलेलं आहे. आता तुमचे काही प्रश्न असेल तर ते विचारा. आणि कसं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो, यांचं पण स्ट्रगल एवढं आहे ना, स्ट्रगल आपलं स्वतःचं स्वतःला वैयक्तिक घ्यास लागते. आमचं काम आहे गायडन्स करणं, तुम्हाला सांगणे. आता जेवढे पण शिक्षक लोक येत आहे आपल्याजवळ, किंवा सर लोक आहेत, किंवा पोस्ट काढलेले विद्यार्थी येत आहेत, त्यांचं स्ट्रगल जे आहे ना, जेव्हा पोस्ट निघते त्यानंतर ते स्ट्रगल विसरत नाही. तुम्ही पण लक्षात ठेवा, खूप मेहनत घेतलेली आहे. किती तास अभ्यास केला असेल सर तुम्ही डेलीमध्ये, ते सांगा त्यांना, किती किती तास. माझ्या अभ्यासाची टेक्निक अशी होती की मी सर जेव्हा अभ्यास करत होतो ना, तर मी म्हणजे माझी एक लिस्ट होती. मी त्याच्यामध्ये काय करत होतो माहिती आहे का, की मी लिहून ठेवायचो. मी आता सकाळी उठलो 8 वाजता, किंवा जेव्हा मी उठणार तेव्हा, सपोज मी 8 वाजता उठलो तर 8 ते 10 पर्यंत मी अभ्यास केलेला आहे, मी 2 तास लिहून घेणार. ठीक आहे, असं दिवसभराचं लिहून ठेवणार मी, म्हणजे किती तास अभ्यास केला तर. आणि मला दिवसाच्या शेवटी समजून जायचं की मी 8 तास 10 तास अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा रात्री झोपायचो ना, तर मी पूर्ण रिकॉल करायचो. ठीक आहे, किंवा लिहून बघायचो मी काय काय वाचलेलं आहे तर. ठीक आहे. आणि असं करता करता सर, म्हणजे म्हणजे मी काय अभ्यास केलेला आहे बरोबर माझ्या लक्षात पण यायचं, आणि मी कुठं कमी पडतो हे पण मला तेव्हाच समजायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उठायचो ना, तर माझं ठरलेलं असायचं की मला हा टॉपिक आज करायचा आहे. आणि तो जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत मी शांत नाही बसायचो, मी करून घ्यायचो तो. ठीक आहे, हे महत्त्वाची गोष्ट असते. आणि बघून घ्या कसं असते माहिती आहे का, की जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो ना, तर सोबत जर आपल्या रूममेट असतील, सगळं सिरियसच असतात लोक आपले, कारण की प्रिपरेशन पोरं करतात. आणि जे रूममेट्स असतात ना, ते पण ते आपल्याला साथीदार असतात सर. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तर तेव्हा माझा मित्र होता आमच्या सोबतचा, आणि 2 आमचे ज्युनियर होते. ठीक आहे, तर आम्ही चौघं एकाच रूमवर थांबायचो. तर त्या दोघांची RBIची एक्झाम निघलेली आहे, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. आणि एक माझी सोबती आहेत, त्यांची AMV आहे, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, या पदी निवड झालेली आहे. आणि मी, म्हणजे आम्ही चारही मुलं, म्हणजे असा अभ्यास केला आम्ही, वातावरण असं बनवलं की आम्ही चारही लागलो. ठीक आहे. तर माहिती आहे का, काही काही जे आता सपोज आता MPSC मध्ये माहिती आहे, सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, करंट अफेअर्स वगैरे असो, GK GS असो, तर तुम्ही माहिती आहे का, एकमेकांना शेअर केलं पाहिजे, बोललं पाहिजे की आपण आज हे शिकलो यार, म्हणजे याचं उत्तर असं असू शकते. आणि आता जे सर गेले सांगितलं त्यांनी तुम्हाला, त्यांनी काय सांगितलं की म्हणजे तुम्ही जे करता ना, ठीक आहे, ते ट्रिकच्या नुसार लक्षात ठेवा, ट्रिकच्या नुसार लक्षात ठेवा. म्हणजे आपण जेव्हा डिस्कशन करतो रूममध्ये जेव्हा डिस्कशन करतो, तर एकमेकाची ते विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. म्हणजे त्यांनी काय ट्रिक बनवल्या, त्यांनी कसं लक्षात ठेवलं, तर हे पण तुम्हाला भरपूर मदत करणार याच्या समोर. आणि सरांचं तर, आता जे सर जयसिंगपुरी सर गेले, त्यांचं तर असं होतं, ते माझ्यासोबतच डिस्कशन करायचे, मला सांगायचे सर हे आहे हे आहे. आणि मी असं नाही की ते मोठे आहे किंवा लहान आहे, मी प्रत्येकाला म्हणतो असतो. आता तुम्ही क्लासमध्ये, जसं आपल्या क्लासला लाईव्ह क्लास असतो, आपला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, लाईव्ह मध्ये जेव्हा मी येतो तेव्हा तुम्ही कसं सांगता मला, सर आता जसं इस्रायलचं मॅटर चालू आहे हमास सोबतचं, तर लगेच सांगतात सर युद्ध चालू झालेलं आहे. बरोबर आहे, ऑलिम्पिकमध्ये आपल्याला गोल्ड मेडल मिळालं, सिल्वर मिळालं, ब्रॉन्झ मिळालं, जे झालंय ते, कोण बाहेर पडलं, बरोबर, राऊंड ऑफ 16 मध्ये कोण गेलं, हे सर्व तुम्ही जेव्हा सांगता आपल्याला, तर ह्या गोष्टी जेव्हा आपण इथं सुद्धा येतो क्लासमध्ये, तेव्हा तो कमेंट सेक्शन मध्ये काही लोक तर बोलतच नाही कमेंट सेक्शन मध्ये. त्यांना काय भीती वाटते काय माहिती, की आपण कुठल्या लागेन तर तिकडे लागेन तर वेगळी चॅटिंग करत बसणार, पण इथं का बोलत नाही, कारण की भीती वाटते की माझं काही बोललं तर काही चुकेल का. दुसरी कोणती भीती बाळगायची नाही आपल्याला. आपल्याला बिंदास, आपल्याला समोर जायचं असेल तर आपल्याला चांगलं करावं लागणार आहे. तर सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये बोलत राहायचं. ओके, त्याचा विचार नाही करायचा की दुसरा काय म्हणतो, आपला मित्र काय म्हणतो. आणि चांगले जर सर्व, म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो, ध्यास अकॅडमी ही एक अकॅडमी नाही आहे, हे ध्यास अकॅडमी एक फॅमिली आहे.
एक फॅमिलीमध्ये आपण राहतो आणि ज्या प्रकारचं सराउंडिंग आहे बघा, आता हे सर बसले आहे, त्या सर एकदम आम्ही म्हणजे असं समजून घ्या की घरच्यासारखं आहे, असं आम्हाला कुठलं काही नाही आहे, ऍटिट्यूड नाही आहे, बिलकुल आम्ही जमिनीवर आहे, सर्वजण जमिनीवर आहे विशेष म्हणजे. आणि जे जमिनीवर नाही आहे ती इथं येणार पण नाही आहे हे तुम्हाला सांगतो, कारण की आपण सर त्यात बसतच नाही, नाही का. तर सरांसोबत जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो, सर म्हणे मला यायचं आहे, मी सरांना म्हटलं होतं सर माझ्यासोबत 2 असे इन्सिडेंट झाले की मी सर आता म्हटलं कोणाला घेत नाही शिकवायला किंवा मी हे करू शकत नाही. तर कारण की पण त्यांचं जे पूर्णपणे व्यक्तिमत्व होतं पूर्ण जमिनीवरचं, म्हणून मग सरांसोबत माझे जे कम्युनिकेशन जुळलं बाकीच्या गोष्टी. आणि याच्या आधी पण सरांनी एकदा कॉल केला होता जेव्हा ते स्टुडंट मध्ये होते तेव्हा. तर सगळ्या गोष्टी जुळत आल्यानंतर आपण ह्या गोष्टी करत असतो. तर चांगले लोक जवळ आले तर चांगलं सर्व काही होते, लक्षात ठेवा. तर हर्षित सिंग पवार यांचा एक प्रश्न होता, चेक म्हणजे काय माहिती आहे? मी प्लॅन म्हणजे सांगितलं, योजना आखणं. डू म्हणजे तशी कृती करणं, म्हणजे तसा अभ्यास करणं, ठीक आहे. त्याच्यानंतर चेक होता. चेक म्हणजे टेस्ट सिरीज दिली आपण. टेस्ट सिरीज दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय त्रुट्या आढळल्या तुम्हाला, ॲनालिसिस, ते चेक असतो, ठीक आहे. आणि ॲक्ट म्हणजे त्या त्रुट्या सुधारणं परत, आणि परत त्याच्यानुसार कामाला लागणं, ठीक आहे. हर्षित, तुम्हाला तुमचा उत्तर मिळालं असेल, ठीक आहे. एक नंबर समजलो, म्हणजे खूप भारी सेशन झालाय. तर खूप काही गोष्टी आणखी बोलायच्या आहे, पण वेळेचा अभाव. जवळपास आपलं लेक्चर 1 तास होत आहे चालू आहे. सर, तुम्ही स्टडी मध्ये कंटिन्युटी कशी मेंटेन केली आणि डिफिकल्ट टॉपिक कसे हँडल केले? अच्छा, बघून घ्या. जर डिफिकल्ट टॉपिक असले, बघून घ्या कंटिन्युटी कशी, सर्वप्रथम कंटिन्युटी कशी मी मेंटेन केली. तर बघून घ्या, कंटिन्युटी करणं म्हणजे कसं असते माहिती आहे का, रिवाईज वगैरे करत राहणं. तुम्ही माहिती आहे का, एखादा टॉपिक तुम्हाला जो जमते, व्यवस्थित जमते, ठीक आहे. त्याच्यानंतर परत जे डिफिकल्ट टॉपिक असतात, तुम्ही माहिती आहे का, रिवाईज करत राहायचं. आणि हे करता करता माहिती आहे का, तुम्हाला स्वतःचाच कॉन्फिडन्स डेव्हलप होऊन जाईल, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार, माझं काय म्हणणं असते, तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना 10 आणि 15 करायचेच नाही. एकदा तुम्ही बसले ना तिथं अभ्यासाला, एकदा बसले ना, तुम्ही टार्गेट ठेवायचं 200च करायचे आहेत, मला 200च करायचे आहेत. 100 नाही, 150 नाही, फक्त 200 म्हणजे 200च. याच्या वरते जर टार्गेट असेल तर तेही करायचं, आणि ते अचीव केल्याशिवाय उठायचंच नाही जागेवरून, ठीक आहे. कंटिन्युटी अशी ठेवायची अभ्यासामध्ये. आणि कधी कधी जर सपोज आपल्याला वाटलं की म्हणजे थोडंसं माझ्याकडून चांगलं परफॉर्म नाही होत आहे, तर विचार करायचा नेहमी, आपण एक नदीच्या प्रवाहात चाललो आहे, ठीक आहे. एकदा नावेत बसलो तर नाव पार होणारच, नाव पार होणारच. आणि अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवायचं, जो अभ्यास करत आहे ना आपण, तर MPSC मध्ये सर शेवटचा गुलाल आपल्याला डोक्यावर घ्यायचा आहे. शेवटचा गुलाल आपल्या डोक्यावर घ्यायचा आहे. आणि आईबाबांना काय करायचं आहे, खुश करायचं आहे. त्यांनी आपल्यासाठी मेहनत घेतली, आपण त्यांच्यासाठी मेहनत घेतली पाहिजेच पाहिजे, ठीक आहे. सर, डिप्लोमा कम्प्लीट मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय सर. ARTU ची प्रिपरेशन इंजिनिअरिंग करत करत होते का, इंजिनिअरिंग करता करता होते का? तर तो पहिली गोष्ट, तर या प्रश्नाचं उत्तर मी खूपदा देऊन चुकलोय. जर तुम्हाला आता अभ्यास करायचा असेल सिरियसली, तर तुम्ही कॉलेजच्या फर्स्ट इयरला असताना पासूनच अभ्यासाला लागा, कारण की कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. फर्स्ट इयर सेकंड इयरला असतापासूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. आधीचे दिवस वेगळे होते, डिग्री नंतर मुलं अभ्यासाला लागत होते, नंतर 1-2 वर्ष देत होते. आता ते दिवस राहिलेले नाही आहे. आता आपल्याच बॅचला 12वी 11वी 10वी पासून मुलं अभ्यास करत आहे. फाउंडेशन बॅचला आपले 11वी 12वीचे मुलं आतापासून अभ्यासाला लागले आहे. इव्हन इंजिनिअरिंगचे डिप्लोमावाले फर्स्ट इयर सेकंड इयर पासून अभ्यासाला लागले, इंजिनिअरिंगचे सेकंड इयर पासून मुलं अभ्यासाला लागले आहे. तर पहिले तर समजा तुम्ही म्हणत आहे की कॉलेज करता करता अभ्यास होते का, तर ते होते. म्हणजे तुम्हाला थोड्या वेळा आधी आपले जयसिंगपुरी सर आले होते, ते तर त्यांचं लग्न झालं सर्व करत त्यांनी संसार थाटून अभ्यास केलेला आहे. तर हे तर काही एवढी चॅलेंजिंग गोष्ट नाही आहे. तुम्हाला इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट मला सांगायचं काम नाही की शेवटच्या 1 नाईट मध्ये तुम्ही काढता, ओके. तर ते इंजिनिअरिंग म्हणजे काही तुमच्यासाठी आता एकदम मोठं काही चॅलेंजिंग गोष्ट नाहीये. तर अभ्यास करणं हेच तात्पर्य आहे, ठीक आहे. तर सर्वांनी अभ्यास करता करता, कॉलेज करता करता, डिप्लोमा करता करता अभ्यास करा. म्हणजे तुमचं वर्षभर वाया जाणार नाही. 2 वर्ष 3 वर्ष जर तुम्ही व्यवस्थित दिले, आणि जर फायनल इयरला तुम्ही फॉर्म भरला आणि त्यामध्येच पहिल्याच वयाच्या 21व्या 22व्या वर्षी तुमचं सिलेक्शन होऊन जाते, पुढे प्रमोशन मध्ये तुमचा खूप फायदा होतो. बऱ्याच काही गोष्टी मी क्लासमध्ये बोलत असतो जेव्हा आपला क्लास सुरू होतो. तर आता फक्त एक शेवटची अनाउन्समेंट आहे की आपला आता नवीन क्लास जो आहे तो सोमवारपासून चालू होणार आहे. आपण सोमवारपासून जे नवीन बॅच आहे आपली जॉग्राफी चालू करत आहे. बाकी क्लासेस चालू झालेले आहे. AMVI PSI कंबाईन साठी बॅच आहे पूर्ण हे, ओके. आणि जे जिल्हा परिषद किंवा आता जे SSC JEE ज्युनियर इंजिनिअरिंगचे झाले किंवा RRB JEE झाले किंवा ज्या आता मेकॅनिकलच्या येणार आहेत त्याची सुद्धा बॅच जे आहे ते सुरू होणार आहे आपली सोमवारपासून, ओके. तर त्याचे टाइम टेबल वगैरे सर्व मी ग्रुपला टाकून देतो. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची सर्व याची लिंक दिलेली आहे, किंवा तिथे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, तुम्ही कॉल करून विचारू शकता. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी क्लास लावायला तुम्हाला बिलकुल म्हणत नाही आहे. तुमची इच्छा असेल तर क्लास जॉईन करा. क्लास जॉईन नाही केला तरी मी जेवढा आहे, सर जेवढा आहे, आम्ही बाहेरून एवढं मार्गदर्शन करतो. मी कोणाला पण जबरदस्तीनं क्लास लावायला नाही म्हणतो. तुमची इच्छा असणं गरजेची आहे.
तुम्हाला जर गायडन्स पाहिजे असेल तर मी आउटसाईडला पण तुम्हाला देत आहे. आणि मी क्लास मध्ये येऊन प्रत्येक वेळा सांगतो, जर तुम्हाला क्लास करायचा नसेल किंवा काय चुकून जर कोणी क्लास जॉईन केला असेल त्यांना वाटतं की क्लास आमच्यातून होत नाहीये, मला क्लास सोडायचा आहे, तर मी तुम्हाला कितीतरीदा म्हटलंय क्लास सोडून द्या. मी तुमची फीस पण परत करून देतो, कारण की मी क्लाससाठी बसलोच नाहीये, मला रिझल्ट पाहिजे, त्या रिझल्टसाठी आपण बसलो इथं. ओके, तर हे जे रिझल्ट आलेले आहे यांना पण असंच मी सांगितलं होतं आणि तुम्हाला पण मी सेम सांगत आहे. ज्याला करायचं आहे तो कसा पण करतो, ज्याला करायचं नाहीये त्याला काहीही दिला, सोनही द्या त्याला, देवाना हात धरून पण आणलं मीच लिहून देतो तरी तो पास होऊ शकत नाही. तर मेंटली स्ट्रॉंग बना. मी क्लासमध्ये उद्याला याच क्लासमध्ये आपण उद्याला जमलं तर 7 वाजताला, 7 ते 8 आपली सायन्स असते, 8 ते 9 आपला म्हणजे 8 वाजता आपण क्लास घेणार आहे जॉग्राफीचा. या सध्या जे आपण हे बनवलं आहे सेमिनारचं टार्गेट कंबाईन 2024-25चं, तर 3-4 दिवस मी इथंच क्लास घेणार आहे लाईव्ह मध्ये. काही प्रॉब्लेम नाही. जे जे विद्यार्थी ज्यांना फक्त माझं, काही जण म्हणतात सर आम्हाला फ्रीमध्ये बसू द्या वगैरे वगैरे, मी फ्रीमध्येच देतो बऱ्याच गोष्टी, तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याच्या, मी देण्यासाठीच बसलोय इथं. तुम्हाला काही हेल्प लागली तर मी बसलोय. ओके, तर फ्रीमध्ये देतो, या तुम्ही तिथं बिंदास, टेन्शन नका घेऊ. तुम्हाला बसायचं आहे, काही टेन्शन प्रश्न असेल तुमचे, कितीही सिली प्रश्न असेल ते मला विचारा, तुमचे सर्व डाऊट क्लिअर करून देतो सर्व. आणि मला बऱ्याच काही गोष्टी उद्याच्या क्लासमध्ये बोलणार आहे, कारण की मी आता जास्त लॉंग व्हिडिओ घेत नाही हा, कारण की सर आणि हे पण सर बोललेले आहे. तर काही गोष्टी मी स्वतः लिहून आणल्या होत्या ज्या मला सांगायच्या होत्या, पण त्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ, याच टाइमला 8 वाजताला घेऊ, कारण की उद्याला नाही, उद्या तर संडे आहे, मंडेला घेऊ. ठीक आहे, तर मंडेला म्हणजे ज्या दिवशी आपली बॅच चालू होईल, मंडेला आपण 8 वाजताला बॅच चालू करू. तर तेव्हा मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगेल. जॉग्राफी आपला टॉपिक चालू होत आहे, 7 ते 8 आपला ऑलरेडी सायन्स सुरू झालाय, 8 ते 9 आपला जॉग्राफी चालू होणार आहे. ओके, तर सर्वांनी तिथे यायचं आहे. तिथं ज्या गोष्टी तुमच्या आणखी त्रुटी असेल, काही कन्सेप्ट कळले नसेल, सर आम्हाला अजून अभ्यासाचं सांगा किंवा काय, तर ते फक्त जिद्द आणि चिकाटी हे बनवून ठेवायची आहे. तर आता आपण इथं छोटासा घेणार आहे पॉज. ओके, इथं छोटासा पॉज घेऊ आणि भेटू आपण मंडेला पहिल्या सेशन मध्ये क्लासच्या. तिथं सर्वजण या, कारण की या वर्षी मला सर्वांची रिझल्ट पाहिजे. खूप सर्व एमपीएससी कंबाईनच्या जागा निघणार आहे. काही प्रॉब्लेम असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करून द्या. तुम्हाला काही अडचण असेल तर काही दिवसानंतर सर पण आता कॉन्टॅक्ट मध्ये आले, सरांना विचारा. ठीक आहे, आपले मॅडम आहे, मॅडमला विचारा, फॅकल्टी आहे, त्यानंतर जयसिंगपुरी सर आहे, ते पण आता येणार आहेत, त्यांना विचारा. काही टेन्शन घ्यायचं नाहीये. ओके, आणि जे जुने विद्यार्थी आहे त्यांनी निवांत राहा, फक्त माझ्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवा. काही होऊ शक्य होत असेल तर मला ऑफलाईनला भेटायला या. ओके, तर मी तुम्हाला जेवढे तेवढं हेल्प करतो. ओके, तर चला, तर आता घेऊ छोटासा पॉज, भेटू आपण उद्याला. जय हिंद.